यांना मी विनंती करतो की या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा आपल्या वक्तव्यातून आपण मांडाव्या। राजेंद्र महाराज सावंत। या ठिकाणी जमलेल्या सर्व माझ्या शेतकरी बांधवांना मानाचा जय शिवराय, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी हा जो काही विराट अशा स्वरूपाचा मोर्चा या पवित्र अशा नगरामध्ये अर्थात छत्रपती संभाजीनगरामध्ये होऊ घातलेला आहे, हा काही आनंदाचा नाही, काही उत्सव साजरा करण्याकरता नाही, तर माझा शेतकरी बांधव आज या ठिकाणी लाखोच्या संख्येने जमा झालाय। ते एकच कारण आहे, ते कारण म्हणजे हंबरडा मोर्चा आहे। आज हंबरडा फोडण्याची वेळ आमच्या सर्व शेतकरी बांधवांवर येते। याचं एकच कारण असं आहे की या आसमानी संकटाने या शेतकरी बांधवांना देशोधडीला लावलेला आहे। मला सर्वांना आज तुम्हाला मुद्दाम आवर्जून या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आहे की आज आमचा सर्व शेतकरी बांधव या रणरणत्या उन्हामध्ये तळपतोय, पण काल परवा मागच्या महिन्यामध्ये जवळपास 20 ते 25 दिवस हाच शेतकरी माझा ओल्या पावसामध्ये भिजत होता। नव्हे तो बराचसा फाकला गेलेला होता, हे सुद्धा सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे। आज माझा सर्व शेतकरी बांधव फार मोठ्या दुःखाच्या वणव्यामधून जातोय आणि या शेतकऱ्याकरता काहीतरी मिळावं, या शेतकऱ्याकरता काहीतरी सरकारने द्यावं आणि ह्या शेतकऱ्याचं भलं व्हावं, याच्याकरता आज लाखोच्या संख्येने या मराठवाड्यातला सर्व शेतकरी बांधव एकत्रित आलेला आहे। या विचार मंचावर सर्व जी काही माननीय मंडळी आहेत, या सर्वांना माझे एक नम्र निवेदन असेल, कारण तुमच्या मार्फत जे काही सरकार आहे या सरकारला जाब विचारायचं काम आहे। आम्ही तर सर्वसामान्य शेतकरी आहोत, आम्हाला त्यांच्यापर्यंत जाता येत नाही, परंतु तुम्ही सर्व प्रतिनिधी एक मुखाने आणि एक दिलाने जर सरकारच्या विरोधामध्ये भांडण करू लागलात तर माझा हा गोरगरीब शेतकरी बांधव नक्कीच चांगला जगल्याशिवाय राहणार नाही। आज काळाची गरज आहे, कारण शेतकरी जगला तर देश जगला जातो असं आम्ही म्हणतो, पण आज कुणाला शेतकऱ्याची पर्वा आहे का? आज शेतकऱ्याची ज्यांना पर्वा आहे ते काही वेगळेच लोक असतात। अरे पाठीमागला भूतकाळ जर पाहिला, इतिहास जर पाहिला, तर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिल्यांदा जर कुणाला सन्मान दिला असेल तर पहिल्यांदा सन्मान दिला माझ्या सर्व शेतकरी बांधवांना। मग आज काळाची गरज आहे, माझं सर्वांना आव्हान असेल आणि एक माझं नम्र निवेदन असेल शेतकरी म्हणून की आज शेतकऱ्याला सुखी ठेवा रे, शेतकऱ्याला सुखी ठेवा। कारण नुसतं तुम्ही आम्ही म्हणतोय अन्नदाता शेतकरी आहे, सर्वांना देणारा शेतकरी आहे, पण ज्या वेळेला या शेतकऱ्याची झोळी फाटते ना, त्यावेळेला या शेतकऱ्याची झोळी शिवणार सुद्धा कुणीतरी असायला पाहिजे। सन्माननीय या विचार मंचावर आदरणीय उद्धव साहेबांना माझे एक नम्र निवेदन आहे। सध्या साहेब इथं विचार मंचावर नाहीत, पण या आवाजाच्या माध्यमातून साहेबांना आणि सर्वच मान्यवरांना एक शेतकरी म्हणून माझं नम्र निवेदन आहे। अरे आमच्या व्यथा ज्या वेळेला तुम्ही ऐकून घेता त्यावेळेला तुम्हाला त्या व्यथा ह्या सरकारचं नाक दाबून या शेतकऱ्याला घेता आल्या पाहिजेत आणि ते नक्कीच साहेब करतील याची मला खात्री आहे। कारण राष्ट्रीय नेतृत्व करत असताना, या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राहत असताना त्यांनी कधीही शेतकऱ्याला दुःख होऊ दिलेलं नाही, हे सर्वांना श्रुत आहे। आणि असा नेता जर महाराष्ट्राच्या गादीवर पुन्हा असेल तर पुन्हा महाराष्ट्राला दुःख भोगण्याची गरज नाही। एवढा मराठवाड्यातला समाज आज लाखोच्या संख्येने इथं येतोय। मराठवाड्यामध्ये जेवढे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यापैकी बीड जिल्ह्यातला मी आहे। अरे येऊन बघा जरा आमच्या जिल्ह्यामध्ये काय झालंय। अनेक नद्यांनी आमच्या जिल्ह्याला उद्ध्वस्त केलंय, एक तर दुष्काळी जिल्हा म्हणून, दुसरी गोष्ट जास्त जर पाऊस आला तर त्या पावसाने आम्हाला उद्ध्वस्त व्हावं लागतं। आमचे श्रीमान आदरणीय आमच्या जिल्ह्याचे प्रमुख श्रीमान आदरणीय यांनी आज जवळपास 2-3 हजार समाज 300-350 गाड्या आमच्या गणेश भाऊन या ठिकाणी आणल्या नाही सर्वजण आम्ही आलोय। याचं कारण असं आहे
आमचा हंबरडा आहे. 2 मिनिटामध्ये बोलून जातो, मी जास्त वेळ घेणार नाही. रखरख ऊन झालेलं आहे आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांना या उन्हामध्ये तळपवायची माझी इच्छा नाही. जसं सरकार तळपवत आहे ना, तसं माझी तळपवायची इच्छा नाही. पण सर्वांना जात असताना एक सांगतो, एक खेड्यामधला राहणार आहे मी. आमची बिंदुसरा नदी आणि आमची सिंदपना नदी, पलीकडे कुंडलिका नदी. दानवे साहेब, तुम्हाला माझं एक नम्र निवेदन असेल, तुम्ही तरी या सरकारला जाऊन सांगा, अरे या नदीकाठच्या लोकांचे काय हाल होतात. आमचे जनावर गेले, आमच्या गायी गेल्या रे, गायी गेल्या. जवळ एक मंदिर आहे आमचं संस्थान, या ठिकाणी महाराज सुद्धा उपस्थित आहेत. त्या संस्थानने स्वतः शेतकऱ्याच्या वर्गणीमधून 70 ते 80 लाखाचा पूल बनवला होता. 15 वर्षापासून आम्ही आरडाओरडा केला, अरे माझ्या शेतकरी बांधवाकरता महादेवाचं दर्शन घेण्याकरता जायचंय, एखादा पूल द्या, पूल द्या. पण कोणी पूल दिला नाही, तो पूल सुद्धा वाहून गेला रे आमचा. माझी शेतकरी बांधवातर्फे सरकारला विनंती आहे आणि माझ्या सर्व या प्रतिनिधी बांधवांना विनंती आहे की आमचा हा आवाज उद्धव साहेबांचा, बोलू का? माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करू आणि एकच घोषणा करू, कर्जमुक्ती, 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 कर्जमुक्ती. यानंतर मी विनंती करेल, 2 मिनिटं, 1 मिनिटात संपवा. हा, माझी सर्व शेतकरी बांधवांच्या तर्फे आदरणीय साहेबांना एक विनंती आहे. आपण राज्याचं नेतृत्व करताय, हो, काल करत होता, पण माझी पुन्हा एक इच्छा अशी असेल की भविष्य काळातही, उद्याच्या येणाऱ्या काळातही आपण या राज्याचं नेतृत्व करावं. महाराज, 1 मिनिट. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस माननीय उद्धवजी ठाकरे साहेब पुष्पहार अर्पण करतील. माननीय शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेस संजयजी राऊत साहेब यांना विनंती छत्रपती करतो की शिवाजी आपण महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब हे पुष्पहार अर्पण करतील. छत्रपती शिवाजी महाराज की. चला, बोलू का? 1 मिनिट हं? बोला. आदरणीय नाही, डायरेक्ट वंदनीय आता बाकी नाही, सुरू करा. साहेबांना माझी एक विनंती मला करायची आहे. आदरणीय उद्धव साहेब म्हणजे या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे खंद असं व्यक्तिमत्व आहे. स्वर्गीय श्रीमान वंदनीय बाळासाहेबजी यांच्या नंतर या महाराष्ट्राला लाभलेले एक अनमोल असं रत्न म्हणजे उद्धवजी आहेत. त्यांनी शेतकऱ्याचे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत आणि माझी त्यांना विनंती असेल की आज या सर्वांना तुम्ही आश्वासित करा, या सर्वांना तुम्ही सांगा की तुमच्या सर्व सुखदुःखामध्ये मी आहे आणि राहणारच आहेत, ही मलाही गॅरंटी आहे. परंतु तुमच्या मार्फत आमच्या सर्व शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत जाऊ द्या आणि सरकारला सांगायला तुम्ही भाग पाडा की या शेतकऱ्याचं भलं कर. आज या ठिकाणी या विचार मंचाने मला 2 शब्द बोलण्याची एक संधी दिली, त्याबद्दल या विचार मंचाचा, या सर्व कार्यकर्त्याचा मी आभारी आहे आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवाचं भलं व्हावं, भलं करावं ही पुनश्च एकदा या विचार मंचावरून विनंती करतो. थांबतो. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर नाना पळसकर, संभाजीनगर जिल्ह्यातील पळशी गावचे शेतकरी हे आपलं मनोगत व्यक्त करतील. नाना, 2-3 मिनिटात. आजच्या या हंबरडा मोर्चाच्या नेतृत्व करण्यासाठी आलेले उद्धव साहेब, आदित्य साहेब, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, समोर आलेले सर्व पदाधिकारी, शेतकरी